बॅग चेक होतात, तुमचं बॅग वगैरे काय असेल ते संपूर्ण सामान चेक करून पुढे लॉकर आहे, तर तिथे तुम्हाला ते ठेवायला लागतं. सगळं सामान जे काय असेल ते तुम्ही फक्त पैशाचं पाकिट जवळ ठेवू शकता, बाकी तुम्हाला सगळं तिथे अगदी मोबाईल पासून सगळं ठेवावं लागतं. पलीकडे दिसतंय ना ती बिल्डिंग आहे, ती लॉकर आहेत तिकडे. पाठीमागे चप्पल स्टँड आहेत, पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर तिथे तुम्हाला चप्पल ठेवायचे आहेत. सगळे लॉकर्स आहेत, तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू ठेवाव्या लागतील. काही काळजी करू नका, वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या जातात. मित्रांनो दर्शन खूप मस्त झालं, खूप चांगली सुविधा आहे, अगदी सुनियोजित आहे. आणि तुम्हाला 5 मिनिटात तुमचं जे काही सामान तुम्ही लॉकरला ठेवलं असाल किंवा चप्पल पण असेल तर ती तुम्हाला लगेच मिळते. फक्त लॉकरला जिथे तुम्ही ठेवता त्याच्या बॅक साईडला तुम्हाला दुसऱ्या लॉकरला तुम्हाला ते रिटर्न मिळतं, त्याचं कुपन दिलं जातं. बाकी दर्शन मस्त झालं. आज गर्दी होती, शनिवार आणि रविवार सुट्ट्या 2 दिवस जोडून आल्या, त्याच्यामुळे आज गर्दी भरपूर होती, पण दर्शन मस्त झालं. सुप्रभात मित्रांनो आणि जय श्रीराम. आता आपण आहोत अयोध्यामध्ये, यात्री निवासमध्ये राहिलो होतो. तर मी तुम्हाला दाखवतो, इथे डॉमेटरी सिस्टीम आहे आणि फक्त 675 रुपयामध्ये तुम्हाला लक्झरी एकदम ॲम्युनिटीज वगैरे मिळतात. म्हणजे अगदी बाकी नाही, पण जे डॉमेटरी आहे ते एकदम क्लीन आणि अगदी व्यवस्थित. परत इथले बाथरूम टॉयलेट वगैरे एकदम क्लीन आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो कुठे मी राहिलो होतो आणि त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस देतो आहे. आपला हा मेन चौक आहे आणि इकडे पलीकडे आपण राईटला मंदिरासाठी जातो. पलीकडे पार्किंग आहे ॲक्च्युली आणि ह्या साईडला निवास आहे. तर इथे तुम्ही राहू शकता. तुम्ही बघू शकता की किती स्वच्छ आणि सुनियोजित आहे. मित्रांनो काल रात्री मी अयोध्यामध्ये आलो आणि तुम्हाला मी रात्रीचं काल दर्शन दिलं. मी आता दर्शनाला परत जात नाहीये, पण बघूया ही अयोध्या नगरी दिवसा दिसते तरी कशी. तर मी आता परत चाललो मंदिराच्या बाहेर. हे बघा हे गेट आहे, इथून आतमध्ये एंट्री आहे. आता मी परत आतमध्ये जात नाही, तर परत सिक्युरिटी चेकिंग वगैरे आणि परत त्या लॉकरपर्यंत जाऊन परत यावं लागेल मला. पण बघा किती सुंदर दिसतंय मंदिर. मित्रांनो तुम्हाला आतमध्ये गेल्याशिवाय अजिबात दिसणार नाही, त्यासाठी तुम्हाला इथे नक्की यावं लागेल. आणि आज रविवार आहे, गर्दी बघा किती आहे ती. राम 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 सीता राम 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 राम. सगळ्या दुकानांचे कलर सेम आहेत आणि त्यांचे बोर्ड सुद्धा सेम आहेत. एक वेगळाच अनुभव आहे इथे फिरण्याचा. आता आपण चाललो हनुमानगडीला आणि खूप गर्दी, आज रविवार पण आहे. ते समोर दिसते ना ते हनुमानगडी आहे. आता तिकडे मला कॅमेरा घ्यायला न्यायला भेटला नाही, पण आता मी इकडनं तुम्हाला दाखवतो. भरपूर गर्दी आहे, संडेला चुकून सुद्धा येऊ नका. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. आता इथे महाप्रसाद होता तर मी घेतला, आता मला पण भूक लागली तर महाप्रसाद खाऊया. राम 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 शब्द में सत्य है, राम राम बोलिए, राम राम बोलिए. त्या बाजूला हनुमानगडी आहे आणि ह्या बाजूला हे मंदिर आहे बघा. हे प्राचीन श्री राजवार मंदिर आहे अयोध्येचं. प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान हे तर आहेतच आणि त्याच्याबरोबर विष्णूंची मूर्ती आहे, शंकरांची मूर्ती आहे आणि गणपतीची पण मूर्ती आहे. हे विशेष आहे या मंदिरामध्ये. मित्रांनो आता आपण दशरथ भवनमध्ये आलोय. म्हणजे प्रभू श्रीरामांचे जे वडील आहेत राजा दशरथ, त्यांचा हा महाल आहे. पूर्वी ह्याच जागी त्यांची मूळ जागा होती आणि तिथे हा बांधला आहे असं म्हटलं जातं. श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहल बडा स्थान. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचं तिघांचं पण इथं मंदिर आहे. आता मी आलोय कनक भवनला. कैकेयीने दशरथ राजाच्या सांगण्यावरनं श्री प्रभुराम आणि सीता यांच्या विवाहानंतर त्यांना भेट दिली होती. असं म्हटलं जातं की या महालामध्ये कुठल्याही पुरुषाला येण्यास बंदी होती. मित्रांनो साधारण 2-3 तासाची झोप घेऊन परत मी आता बाहेर आलोय. आता आपल्याला गुप्तार घाट आणि रामजी की पेढी काहीतरी आहे, तर तिकडे काहीतरी लेझर शो आहे आणि आरती आहे, तर त्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे. चाललोय आणि जाता आता मी रबडी जलेबी घेतली, जे इकडे फेमस आहे मोर्या मिष्टांची आणि खूप भारी आहे, एकदम भारी आहे. तर मस्तपैकी गरम जिलेबी आणि त्याच्यावरती रबडी, एक नंबर कॉम्बिनेशन लागतंय. पटपट जातो, 7 वाजता शो चालू होणार आहे. आता आपण रामजी की पेढीवरती आलोय, त्याचा लाईट शो सुरू झालाय. कसा वाटला लेझर शो? एक नंबर होता की नाही? आता मला 2 मित्र भेटलेत, ते डॉमेटरीमध्ये माझ्यासोबत होते. हे रायडर आहेत, त्यांचं नाव प्रीतम आणि हे मुकेश पावशे, मुंबई पनवेल. तुम्ही मुंबईला जॉबला?
आणि तुम्ही? मी पुण्याला खराडीमध्ये ओके. जॉबला. तर प्रवासात पण भरपूर ओळखी झाल्या. इथे आल्यावर पण महाराष्ट्रीयन माणूस आपल्याला भेटला, त्याच्याशी ओळख झाली आणि बरेचसे क्षण आम्ही एकत्र घालवले. लेझर शो बघितला. यांच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटला केलं जीवनामध्ये एकदा इकडे या, आयुष्यामध्ये काहीतरी आलं काहीतरी तुम्ही साध्य होईल. अयोध्या नगरीमध्ये तुम्ही एकदा येऊन बघा काय येते. इथे आल्याशिवाय हे करणार नाही. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आपण जन्माला आलोय, तेव्हा समजेल का जन्माला आपण इकडे आलोय म्हणून. मित्रांनो, खरंच हा अनुभव इथे आल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. मी आज पूर्ण दिवस यासाठी थांबलो नाही, तर मी काल दर्शन घेतलं होतं. दर्शन घेऊन लगेच निघालो असतो, पण आज मी इथे थांबलो, दिवसभर अयोध्या फिरलो. अयोध्या एका दिवसात फिरून होणार नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो. खूप मोठी आहे अयोध्या. अजून मी एक 20% 10% पण बघितलेली नसेल कदाचित. तर तुम्ही या, स्वतः दर्शन घ्या. यातले एक एक क्षण आहेत ते तुम्ही स्वतःहून अनुभवा.